चला मॅचला आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक 1 घेऊन महेंद्र उबाळे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. स्ट्राईक हँडला नवीन फाटक, नॉन स्ट्राईक हँडला अनिकेत पडबळ. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मॅच मध्ये नक्कीच संघासाठी महत्त्वाच्या लीग स्टेजची अंतिम शेवटची मॅच. तर मात्र मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू फटका खेळला ऑन साईडला. खेळाडू आहे सर्कलमध्ये चेंडू वाचवण्याचा प्रयत्न होतो. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअपचा खेळाडू नक्की चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण होतात आणि फारसा देखील चेंडूमध्ये बराच वेळ नक्कीच घेतला जातोय. त्यावरती 2 धाबा आहेत. 2 धाब्यांनी नक्की सुरुवात केली आहे नबीनने. सोडू दिला आपण नक्की पाहिलं. वाईट बॉल मुख्य पंच अक्षय निर्मल सर नक्कीच कळवताना पाहायला मिळतात. 3 धाबाच्या मात्र धापल कबड्डीत षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू असताना 3 धाबा धापल कबड्डी. पहिल्या बाजूला 2 धाबा आल्या. दुसऱ्या नक्कीच वाईट आपल्याला हाताळताना पाहायला मिळतात आणि महेंद्र उबाळे जेव्हा नक्की पाहते षटक क्रमांक 1 हाताळतात. सोबरबान फटका फसलाय तिथे तिथे. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं झेल नक्कीच उडला होता, परंतु त्यावरती झेल होऊ शकत नाही. डॉट बॉल ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिलं झेलचा प्रयत्न नक्कीच झाला नाही. नवीनला मात्र नक्कीच जीवनदान आहे. 3 धाबा धापल कबड्डी स्थिरच्या मात्र आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, परंतु बॅटवर चेंडू येऊ शकत नाही. पुन्हा एकदा नक्की चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. की पाहिलं पहिल्या 3 चेंडूवरती मला वरती नक्कीच मारा केला गेला. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हबे सर्कलचा बाहेर आपण खेळाडू प्रयत्न करतात. कव्हर कव्हरनं खेळायचं होतं. चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडूपर्यंत पोहोचतात, अडवतायत, फेकतायत. तोपर्यंत 2 धाबा. इथे मात्र फटका बसला. चेंडू हवेत. पुन्हा एकदा खेळाडू चेंडूच्या खाली टिपताय जाईल. फलंदाज बाद. नवीन फाटक बॅक टू द पॅव्हिलियन. पाच धाबा दापल कबड्डी पहिली विकेट आली. नवीन बॅटर मध्ये मनोहर फाटक जो मात्र मैदानामध्ये असणाऱ्या पहिल्या षटकामध्ये मात्र नवीनला बाद करण्यामध्ये आपण पाहतोय महेंद्र यांना यश मिळत आहे. नवीन बॅटर मनोहर. इथे मात्र आपण पाहिलं वाईट बॉल मुख्य पंच कळवता दिशा बरकट रनकपाला गोलंदाज पाहायला मिळतात. 6 धाबाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय आणि मनोहर आता मात्र स्ट्राईक खेळला आहे. नवीन मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. आता मात्र मनोहर आणि अनिकेतला मात्र डाव सांभाळायचा आहे. या षटकामध्ये पाहायला गेलं नक्कीच वाईट मध्ये 2 धाबा आल्या. 2 धाबा बॅटने आल्यात आणि 6 धाबाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. हा चेंडू फटकाने की बाला बॅटवर चेंडू आला नाही. सर्कलचा खेळाडू ऑफ साईडच्या चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवलाय. तिथे आलेली एक सिंगल. षटक मात्र संपले. पहिलं एक षटक संपले. दाबल कबड्डी धाबा आहेत त्या एका गड्ड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धाबा जमात दाबल कबड्डी असणार आहे. षटक क्रमांक 2 घेऊन आपण नक्कीच पाहिलं सुमित जाधव जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. एक षटक संपले. पहिल्याच ओव्हरमध्ये अचूक टप्प्यावरती मार आपल्याला नक्कीच महेंद्र उबाळे यांचा पाहायला मिळाला आणि त्याबरोबर पाहिलं तर
एक गडी बाद 7 धाबा दापल कबड्डी षटक क्रमांक 2 इथे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते आणि सुमित जाधव जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. आता पॉवर प्ले संपला गेलाय. सर्कलचं नक्कीच पाहिलं 5 खेळाडूंचं जाळं नक्की सर्कलच्या बाहेर विणलं गेलंय. पहिला चेंडू बॅटच्या पुढ्यात टाकला होता. मनोहरच्या बॅटमधून आलाय खणखणीत प्रहार. षटकार साधाबाद. षटकारावर नक्की या ठिकाणी सुरुवात केली आहे. मनोहरच्या बॅटमध्ये षटकार आलाय. सुमित वरती आपण नक्कीच पाहतो पहिल्या चेंडूवरती आक्रमण जोडताना मात्र मनोहर पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका फसलाय. सुमित प्रयत्न करतोय. चेंडू पर्यंत पोहोचला. टिपलाय झेल. पलत होईल बाद. मनोहर फाटक बॅक टू द पॅव्हिलियन. बिन बॅटर पण पाहते सुपान पडवळ जे मात्र मैदानामध्ये स्ट्राईक खेळला असणार आहेत. पण पाहिलं पहिल्या भरती षटकार आलाय. भरून नक्कीच पुढच्या चेंडूवरती मात्र सुमितला विकेट घेताना नक्कीच पाहायला मिळते. सुमित नक्कीच मनोहरला बाद केलं. विकेट मिळाली. कमबॅक करून दिलाय. नवीन बॅटर सुपान पडवळ जे मात्र स्ट्राईक खेळलाय. 13 धावाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. चला स्पीडअप करा. थोडं स्पीडअप करा. लेट्स प्ले. पुन्हा एकदा सुमित तयार आहे. स्ट्राईक खेळला सोपान. हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. खोदून काढायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. 13 धावा धापल कबड्डी ते पण पाहतोय. नक्कीच स्थिर असताना सुमितने मात्र नक्कीच पाहिलं. पहिल्या मध्ये सुरुवात महेंद्रने केली. पहिल्या चेंडूत नक्की षटकार जरूर आला पण नंतर कमबॅक करण्यामध्ये नक्की सुमितला यश मिळत आहे. पुन्हा एकदा स्लोवर आपण नक्की पाहिलं. पायावर चेंडू आलेला आहे. डाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल लेग बाय स्वरूपामध्ये जी धाव दापल कबड्डी जोडली जाते. 14 धावाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना 14 धावा दापल कबड्डी आहेत. हो इथे आपण पाहतोय फुल टॉस बैठक होण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली त्याच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. एक षटकार पहिल्या चेंडूवरती आला. त्यानंतर मात्र विकेट आली. डॉट बॉल टाकले. सिंगलच खर्च करतोय. कमबॅक मात्र केलाय. समोर फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू जातोय सीमारशी बाहेर. षटकार 6 धावा आहेत. षटक मात्र संपेल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. दापल कबड्डी धाबाच्या 20 धाबा. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धाबाच्या मात्र आपल्याला दापल कबड्डी पाहायला मिळतात. गोलंदाज आपण नक्कीच पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती तुषार अर्थात सोनू जाधव जो मात्र गोलंदाजी मार्कवर एक युवा खेळाडू रायझिंग स्टार कमी वयाचा खेळाडू त्याच्यावरती मात्र विश्वास दाखवला. स्ट्राईक खेळलं सोपान. 20 धावा दापल कबड्डी 2 षटक संपलेत.
इथे मात्र आपण शॉर्ट पिच चेंडू आडव्यातनं फटका केला डीपला खेळाडू आहे तिथे तिथे मात्र आपण पाहिलं चुकी झाली आहे चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकात 4 धाबा आहेत चौकार आलाय पहिल्या षटकामध्ये चौकार पाहायला मिळते कुठे नक्कीच खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते चौकार येतो 24 धाबा दापल कबड्डीत चेंडू मात्र आपण पाहतोय सोडून दिल्या व्हाईट बॉल त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते दिशा भरकटली जाते व्हाईटचं 25 धाबाच्या मात्र आपण दापल कबड्डी पाहतोय 25 धाबा दापल कबड्डी षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू फटका तर खेळलाय आणि जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव डिक्लेअर असणार आहे 26 धाबा दापल कबड्डी आपण पाहतोय मात्र पाहायला गेलं तर सुमित नक्की थोडासा कानमंत्र आपल्या बॉलर देतो सोनल नक्की त्यांना पाहायला मिळतोय कारण नक्की बाल तिने चेंडू शॉर्ट पिच हाताळले गेले होते खराब नक्कीच हाताळले पिचच्या मध्ये आपटले गेले आणि नक्कीच कशा प्रकारची रणनीती आखली गेली मात्र पाहायचं आहे 26 धाबाच्या मात्र दापल कबड्डी आहेत इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं चेल टिपला गेलाय फलंदाज बाद आपण पाहतोय सोपान बॅक टू द पॅव्हिलियन नवीन बॅटर आपण पाहतोय निलेश जाधव जे मात्र मैदानामध्ये असणार आहेत 26 धाबा आपण दापल कबड्डी पाहतोय सोनू जाधव गोलंदाजी मात्र आला नक्की पाहिलं आता पण नक्की सुंदर गोलंदाजी सोनूची पाहायला मिळते एक चौकार जरूर आला तो नक्की मिस फिल्डिंग चौकार होता त्यानंतर मात्र सुंदर नक्की अजून टप्प्यावरती मारा केला गेला इथे मात्र भारतीय फटका बसला चेंडू हवेत रक्षक डाऊन द बॉल तिथे मात्र टिपला गेलाय सुरेख झेल फलंदाज मात्र आल्या पावली माघारी नवीन बॅटर सागर फाटक मैदानामध्ये हॅट्रिकची संधी आहे हॅट्रिक घेतली जाईल का हॅट्रिक पूर्ण केली जाईल का हे मात्र पाहायचं आहे या स्पर्धेमधले आपण पाहतोय पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का स्ट्राईक एंडला पाहतोय सागर लेट्स प्ले हॅट्रिक बॉल फटका बसलाय चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तिथे आलेली एक सिंगल नक्की चेंडू हवेत होता सुमितने प्रयत्न केला पण चेंडू फार दूरवरती राहिला आलेली एक सिंगल आहे 27 धाबा दापल कबड्डीत सुंदर बॉलिंग या षटकात देखील पाहायला मिळते 5 षटकांमध्ये आतापर्यंत फक्त 7 धाबा खर्च केला शेवटचा बॉल जो मात्र बाकी असणार या षटकाचा शॉर्ट पिच चेंडू खरा बॉल पाहिला फटका खेळ रक्षक तिथे मात्र बंद गया दर्शक चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धाबा
33 धावा आपण करू षटक क्रमांक शेवटचे आपण नक्कीच पाहतोय. रमेश गोंधळच्या मार्कवरती आलेत. पहिला चेंडू फटका खेळला डीपला पण नक्कीच पाहिलं खेळाडू आहेत त्या ठिकाणी. इथे चुकी होतीये. 3 धावा त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलं पळून पूर्ण झाल्या. साज बाज आणि ताज 3 धावा पळून पूर्ण आहे. हे मात्र नक्की पाहिलं थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यावरती 3 धावा आल्यात. छत्तीस धावा दाखल खबर त्यात. इथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल व्हाईट प्लस एक सिंगल दाखल खबर उडवणार आहे. 38 धावा दाखल खबर त्या षटक क्रमांक अंतिम शेवटच्या सुरुवात झाली आहे. पुन्हा दिशा खरा पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 39 धावा दाखल खबर त्यात. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. 39 धावाच्या मात्र आपण दाखल खबर ती पाहतोय. इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय शफल झाले फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल चेंडू मात्र नक्की डॉट बॉलला आहे. फुल टॉस चेंडू हवेत फटका फसत रक्षक तिथे चुकी झाली नक्कीच होऊ शकत नाही. बॅकअपचा खेळाडू आहे चेंडू मात्र अडवतोय. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धाबा आहेत. 2 धाब्यांसह 41 धाबा दाखल कावरती आहेत. 41 धाबाच्या मात्र आपल्या दाखल कावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहतोय बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 41 धाबा दाखल कावरती स्थिर आहेत. इथं फटका पोहोचलाय. चेंडू हवेत रक्षक किरण प्रयत्न करतायत. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू पर्यंत आपण एक पाहिले हेमंत पोहोचताय. चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू अडवतायत फेकतायत त्यावरती 2 धाबा आहेत. 43 धावा दाखल कबड्डी पहिल्या डावाचा अंतिम शेवटचा एक चेंडू जो मात्र बाकी असणार आहे. इथे बिग हिट केलाय. शेवट चेंडू आपण नक्कीच पाहतोय जातोय सीमारेषे बाहेर षटकार 6 धावा आहे. 49 धावा दाखल कबड्डी आहे. 50 धावांचं टार्गेट. चला बॅट्समन चला.
दुसरा डबल होते सुरुवात. 24 चेंडूमध्ये 50 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय महेंद्र उबाळे आणि सुमित जाधव ही जोडी मैदानामध्ये षटक क्रमांक 1 घेऊन नवीन फाटक गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. 24 चेंडूमध्ये 50 धाबाच्या मात्र रोखायच्यात. लीग स्टेजचा अंतिम शेवटची मॅच जी मात्र आपण खेळवतोय. मॅच झाली सुरुवात. पहिला चेंडू चेंडू हवेत आणि सरळ जाऊन पोहोचते सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावात. षटकाराने मात्र त्याची सुरुवात केली आहे. 6 धावा येत आहेत. सुरुवात पहिली षटकाराने केली आहे. 6 धावा दापल कबरती आहे. इथे मात्र वा सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावर चेंडू दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर चौकार. 4 धावा 4 रन्स. एक षटकार एक चौकार. 10 धावा दापल कबरती आहे. 22 चेंडू 40 धावांची गरज. 22 चेंडू आणि 40 धावा. पुन्हा एकदा आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा 4 रन्स. लगातारचा दुसरा चौकार. 14 धावा दापल कबरती आहेत. 21 चेंडू आणि 36 धाबींची गरज. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू आहेत रक्षक तिथे टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मनीष. हो इथे मात्र फटका खेळायचा होता. फटका फसला. रक्षक डाऊन द बॉल आलाय. तिथे काय झालंय. तिथे काय झालंय. तिथे काय झालंय. झेल सुटलाय. 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण 2 धाब्यांचं 16 धाबा दापल कबरती आहे. 19 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. 19 चेंडू आणि 34. एव्हा नक्की पुन्हा एकदा फटका खेळला. ऑन साइडला खेळाडू आहे सर्कल मध्ये. तुम्हाला पाहतोय चेंडू अडवला जातोय. गडबड गडबड गोंधळ प्रेशर पाहायला मिळतोय. 2 धावा इथे देखील पळून पूर्ण आहे. षटक मात्र संपलंय पहिलं. एक षटक संपलंय. 18 धावा दाबल कबरती. शेवटच्या 18 चेंडू 32 धावांची गरज. 18 चेंडू आणि 32 धावा मात्र विजयासाठी बनवायच्यात. 18 चेंडू आणि 32. षटक क्रमांक 2 घेऊन मनोहर फाटक गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. 18 चेंडू आणि आता मात्र 32 धाबींची गरज आहे. मनोहर आता गोलंदाजीच्या मार्कवरती. स्ट्राईक हँडला सुमित जाधव.
18 चेंडू आणि 32 धाबींची गरज आहे. मनोहर आलाय. पहिला चेंडू, नो बॉल. भीमर चेंडू हवेत पाहायला मिळतोय. नो बॉल. भीमर प्लस 1 धाव दापलकावरती जोडली जाते. फ्री हिटचा चेंडू. आता मात्र 18 चेंडू 30 धाबींची गरज. 18 चेंडू आणि 30 धाबा. मनीष तिकोने ऑन स्ट्राईक आहे. आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. रिव्ह्यू आहे का? बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा चान्स आहे. आता म्हणून एक पक्का पाहतोय. 18 चेंडू 30 धाब्यांची गरज जी मात्र असणार आहे. सेकंडला मनीष. इथे बिग हिट करायचं होतं. चेंडू बॅटवरती आला नाही. नवीन फाटकापर्यंत पोहोचतोय. मात्र आलेली एक सिंगल आहे. सिंगलचं 21 धाबाच्या मात्र आपण दापलकावरती पाहतोय. 17 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज. 17 चेंडू आणि 29 धाबा. मात्र आडव्या बॅटने पटका केला. गॅप मध्ये चेंडू दोन प्रयत्न करतात. पायाच्या सैनिक बाला चेंडू अडवला गेला. चेंडू पाहिलं 2 धाबाच्या मात्र पळून पूर्ण आहे. 2 धाब्यांसह 23 धाबा दापलकावरती आहे. 16 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. 16 चेंडू आणि 27 धाबा. हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. सोडून दिलाय. लेफ्ट केले. डॉट बॉल नक्कीच पाहायला लागेल. बॅटिंग टीमचा नक्कीच रिव्ह्यू पाहायला मिळतोय. वाईड आहे का नाही चेक करायचं आहे. ऑन प्रिसिजन द्यावं लागेल. कारण लाईव्ह मध्ये अंपायर येते. त्यामुळे लाईव्हची पट्टी पलीकडची दिसत नाही. त्यामुळं डॉट बॉल. 23 धाबा दापल कबड्डी. 15 चेंडू 27 धाब्यांची गरज. 15 चेंडू आणि 27 धाबा. 15 चेंडू 27. हो इथे मात्र आपण पाहिलं. बिग करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पुन्हा डॉट आहे. मनोहरने मात्र सुरेख गोलंदाजी षटकामध्ये केले. फक्त 5 धाबा खर्च केल्यात. 4 चेंडू आतापर्यंत नो देखील आला. पण त्यावर देखील नक्की फील्डवरती धाबा दिल्या नाहीत. अचूक टप्प्याचा मारा जो मात्र मनोहरचा पाहायला मिळतोय. आणि चेंडू मात्र लगातार बॉल डॉट बॉल आहे. 14-27. फुल टॉस. मिस टाइम फटका. पाहिजे रक्षक चेंडूवरती आलाय. स्वतः गोलला टिपतोय. झेल फलंदाज बाद आहे.
नवीन बॅटर पण पाहते अक्षय मैदानामध्ये स्ट्राईक हँडला असणार आहे. 13-27 धाब्यांची गरज आहे. 13-27 धाबा या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिलं. मनोहरने मात्र नक्कीच मॅच फिरवून ठेवली आहे. 5 मध्ये फक्त 5 धाबा खर्च करतो, 1 विकेट त्याने मिळवल्या. शॉर्टपिच चेंडू आडव्या बॅटने फटका उडवलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबा आलेत. षटक दुसरं संपलंय. 27 धावा दाखल कबड्डी आहे. शेवटचे 12 चेंडू, 23 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 23 धाबा. चला स्पीडअप करायचे. फिल्डिंग टीम स्पीडअप करा थोडस. बारा 23. षटक क्रमांक 3 गोल प्रथमेश पडवळ गोलंदाजाच्या मार्कवरती आलाय. पहिला चेंडू फटका खेळला समोरच्या व्ही शेप मध्ये. खेळाडू आहे तिथे, चेंडू पर्यंत आले. हिट नाही केली आहे. सिंगल आली आहे. पहिल्यांदा सिंगल. 28 धावा दाखल कबड्डी आहे. 11 चेंडू आणि 22 धाबींची गरज. 11 चेंडू आणि 22 धाबा. शॉर्टपिच चेंडू फटका बसलाय. चेंडू हवेत रक्षक दूरवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. चेंडू पण नक्कीच खेळाडू पोहोचतो चेंडू पर्यंत. सोडून दिला चेंडू. आपण नक्की पाहिलं डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर असणार आहे. 29 धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. 10 चेंडू आणि 21 धाबींची गरज. 10 चेंडू आणि 21. दहा चेंडू आणि 21 धाबा. फटका बसला. फटका खेळ सुरेख. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पण नक्कीच पाहिला केला. ते चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सिंगलचं 30 धाबा दाखल कबड्डी. 9 चेंडू आणि 20 धाबींची गरज. 9 चेंडू आणि 20 धाबा. नऊ चेंडू आणि 20. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळला. हे लक्ष आपण नक्की पाहिलं. चेंडू डिक्लेअर मध्ये 1 धाव जी मात्र डिक्लेअर असणार आहे. अजून पाहिलं तर 8 चेंडू आणि 19 धाबींची गरज. 8 चेंडू आणि 19 धाबा. आठ चेंडू आणि 19 धाबा. प्रथमेश पडवळ आपण सिंगल धाबा खर्च करतोय. इथे मात्र बॅटच्या पुढे टाकलाय चेंडू. मनीषा बॅट मध्ये आलाय. खणखणीत प्रहार षटकाराला. 37 धाबा दाखल कबड्डी. 7 चेंडू आणि 13 धाबींची गरज. 7 चेंडू आणि 13 धाबा. सात चेंडू आणि 13 धाबा. व्हाईट बॉल चेंडू नक्कीच वाईट पाहायला मिळतोय. अडतीस धावा दाखल कबड्डी. 7 चेंडू आणि
12 धाबींची गरज. 7 चेंडू आणि 12. 7 चेंडू 12. ओहो, इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय बिग हिट करायचं होतं. चला मॅच सुरू करून घ्या. षटक मात्र संपले. 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा दाखल कबड्डी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धाबींची गरज. 6 चेंडू 12. साहिल गोलंदाजच्या मार्क त्याला आहे. 6 चेंडू आणि 12 धाबा. सहा चेंडू आणि 12 धाबींची गरज. साहिल गोलंदाजच्या मागे स्ट्राईक केला पण पाहतोय अक्षय. हो, शॉर्ट पिच चेंडू पहिल्याच बॉल आपण नक्कीच पाहिलं. बॅटची कड आहे मागे टिपला गेलाय झेल. फलंदाज बाद. पाच चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. नवीन बॅटर आपण पाहतोय रमेश जे मात्र स्ट्राईक केला असणार आहे. 5 चेंडू आणि 12 धाबा. चला स्पीडअप करा. 5 चेंडू आणि 12. पाच चेंडू 12. चला स्पीडअप स्पीडअप. वाईट बॉल. वाईट चेंडू नक्कीच पाहायला मिळतो. वाईटचा 39 धावा दाखल कबड्डी. 5 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 11 धाबा. विकेट आली आहे. 4 चेंडू आता मात्र 11 धाब्यांची गरज आहे. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय हेमंत जे मात्र स्ट्राईक हँडला असणार आहेत. लगातार 2 विकेट आलेत. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक पूर्ण होईल का? या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक नक्कीच आज पूर्ण होईल का हे मात्र पाहायचं आहे. साहिल गोलंदाजच्या मार्कवरती स्ट्राईक हँडला आता मात्र हेमंत आहे. 4 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू आणि 11 धाबा. चार चेंडू आणि 11. शॉर्ट चेंडू. चेंडू आपण नक्कीच पाहतो डिक्लेअर झोन जातो आहे. एक धाव डिक्लेअर असणार आहे. 3 चेंडू आता मात्र 10 धाब्यांची गरज. 3 चेंडू आणि 10 धाबा. 3 चेंडू आणि 10. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहिलं फटका जर खेळ असेल तर चेंडू पर्यंत पोहोचतो. सिंगल आली आहे. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 9 धाबा. त्याच स्पर्धेच्या निमित्तानं
निवृत्ती पोळकर देखील मान्यवर शुभागमन आपण देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू आणि 9 धाबींची गरज. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूने उंची प्राप्त केली आहे. खेळाडू आलाय चेंडूच्या खाली, टिपला जाईल, फलंदाज बाद आहे. एक चेंडू आता मात्र 9 धाबींची गरज आहे. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. नो बॉल. एक चेंडू 7. एक चेंडू आणि 7 धाबींची गरज. नो बॉल आहे मित्रा, नो बॉल प्लस 1 पळून काढलाय. 9 करायचे होते. एक चेंडू 7. डॉट बॉल. रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. तोपर्यंत भारतीय टीम आपल्या कॅप्टन टॉस साठी आहे. पहिला डिलिव्हरी डॉट बॉल आहे. मॅच मात्र संपले. मॅन ऑफ द मॅच साहिल हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि अशा दिवसामधली पहिली क्वार्टर फायनलची मॅच होणार आहे. शिवशंभू क्रिकेट क्लब भादस त्यांच्या विरुद्धामध्ये केतन भाऊ पाठक स्पोर्ट फाउंडेशन चांदली चिरवली. चला टॉस साठी कॅप्टन पाठवून द्या.